नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी समूह अहवाल लेखन. समूहाचे नाव आहे मराठी भाषा समूह. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या मराठी भाषा समूहाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी मराठी भाषा समूहाचे प्रमुख जे आहे त्या शिक्षकाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मराठी भाषा समूहातील सदस्यांची संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आपण जे गट तयार केले आहे ती संख्या या ठिकाणी टाकून घ्यावायची आहे. पुढे आहे मराठी भाषा समूहातील सदस्यांची नावे, जे प्रमुख नावं असतील ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. समूह अंतर्गत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त, उपस्थिती पत्रक किंवा क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी उपक्रमाचे नाव आपल्याला नमूद करायचं आहे आणि हा उपक्रम आपण कोणत्या दिनांकाला घेत आहोत, कोणत्या सप्ताहामध्ये घेणार आहात ते तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे. पहिला उपक्रम घेतलेला आहे मराठी भाषा पंधरवडा. आपण ज्या सप्ताहामध्ये घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे आणि या उपक्रमाची कार्यवाही किंवा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. शासनाने जानेवारी महिन्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केल्यामुळे शासन निर्णयानुसार आमच्या शाळेत मराठी भाषा पंधरवडा उत्साहात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेप्रती अभिमान आणि प्रेम निर्माण करणे हा होता. पंधरवड्याचा कालावधीत विविध भाषाविषयक उपक्रम राबवण्यात आले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वक्तृत्व, कविता वाचन, निबंध लेखन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी म्हणी, वाक्प्रचार व भाषाशुद्धी उपक्रम घेण्यात आले. संत व आधुनिक मराठी साहित्याची ओळख करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील फलक व घोषवाक्य तयार केली. हस्तलिखित लेखन व सुंदर अक्षर लेखन उपक्रम राबवण्यात आले. मराठी लोकगीत व अभंग गायन सादर करण्यात आले. शिक्षकांनी मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मराठी भाषेच्या संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. मराठी भाषा पंधरवडा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या ठिकाणी काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत, तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले आहे. दुसरा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे उपक्रम क्रमांक 2 वक्तृत्व स्पर्धा. या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, अभिव्यक्ती कौशल्य व विचार मांडण्याची क्षमता वाढविणे हा होता. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषय देण्यात आले. विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले विचार प्रभावीपणे मांडले. परीक्षकांनी विषय समज, भाषा, आत्मविश्वास व सादरीकरण या निकषावर मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही विद्यार्थ्यांनी विशेष प्रभावी सादरीकरण केले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य हे लाभलेले आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे देखील फोटो, व्हिडिओ, ऑडिओ तयार करण्यात आलेले आहे. पुढचा उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 3. या ठिकाणी म्हणी व वाक्प्रचार घेण्यात आले. ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत तो सप्ताह या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायचा आहे. मराठी भाषेची गोडी व शब्दसंपत्ती वाढवण्याच्या उद्देशाने शाळेत म्हणी व वाक्प्रचार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ समजून घेण्याची संधी मिळाली. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. स्पर्धेत म्हणी ओळखणे तसेच अर्थ सांगणे व वाक्यात वापरणे असे
टप्पे ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. मराठी भाषेतील म्हणींचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. परीक्षकांनी अचूकता, अर्थबोध व सादरीकरण या निकषावर मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक होता. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शिक्षकांनी मराठी भाषेच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमामुळे भाषेची शुद्धता व अभिव्यक्ती कौशल्य वाढते असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी पार पडले. भविष्यातही असे भाषाविषयक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे देखील फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ हे तयार करण्यात आलेले आहे किंवा सोशल मीडियावर ते शेअर करण्यात आलेले आहे. पुढचा आहे 4 नंबरचा उपक्रम निबंध लेखन कौशल्य. ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत तो सप्ताह किंवा ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शाळेत निबंध लेखन कौशल्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांची विचार मांडणी व भाषिक क्षमता विकसित करणे हा होता. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यामध्ये निबंध लेखनासाठी सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण विषयक विषय घेण्यात आले. निबंधाची प्रस्तावना, मुख्य भाग व निष्कर्ष याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योग्य शब्दसंपदा व भाषाशुद्धीवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करून लेखन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हस्ताक्षर व मांडणी याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपले विचार सुस्पष्टपणे मांडले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. लेखनातील चुकांवर सुधारणा सुचवण्यात आल्या. उत्तम निबंधाचे वाचन वर्गात करून दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही असे लेखन कौशल्य उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. व या ठिकाणी काही शैक्षणिक साहित्य तयार झाले, ते वर्गात लावण्यात आले किंवा फोटो हे काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी शालेय मराठी भाषा समूह सदस्यांच्या स्वाक्षरी आपल्याला करून घ्यायच्या आहे. त्यांचे नाव, स्वाक्षरी आणि अनुक्रमांक आपल्याला लिहून हे आपल्याला दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने मराठी भाषा समूह याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.